घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। ही जननी वीरांची हा मुलुख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा त्यांचा चालवितो निर्धारी वारसाच शिव माझा प्रेम म्हणून पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त समता परिषद तर्फे घेतले भव्य रक्तदान शिबिर। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून कुणबी सेनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन। अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर अखिल भारतीय महाराष्ट्र फुले समता परिषद धुळे जिल्हातर्फे बापना हायस्कूल समोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा प्रशासकीय रुग्णालय पतपेढीचे डॉक्टर व स्टाफ या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। विशेष म्हणजे रक्तदात्यांनी स्वतःहून मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, सचिव बापू महाजन, नगर प्रमुख गोपाल देवरे, दिलीप बाप्पा देवरे, संदीप दादा बेडसे, BN बिरारी, जयराम बागुल, अनवर मनियार, RK माळी, महेंद्र जगताप, गुलाम माळी, सतीश बाविस्कर, भैया माळी, योगेश बागुल आदी सर्व उपस्थित होते। भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्हाध्यक्ष आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या दिनांक 15 रोजी वाढदिवस आहे। तर आम्ही 14 या दिवशी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। माननीय समीर भाऊंचा 9 ऑक्टोबर आणि भुजबळ साहेबांचा 15 ऑक्टोबर असा हा सप्ताह जो होता तो संबंधित जिल्ह्याभरात आरोग्य सप्ताह म्हणून साजरी केला। मास्कचं वाटप, सॅनिटायझर वाटप, निबंध स्पर्धा, वृक्षारोपणचे कार्यक्रम आणि आज संबंधित जिल्ह्याभरातून आलेले समता पदाधिकारी आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या ओबीसी वर्गासाठी संबंध आयुष्य रक्ताचं पाणी करणाऱ्या भुजबळ साहेबांना आज आम्ही रक्तदान करून ओबीसी बांधव या वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी धुळे शाखेच्या वतीने देत आहोत। या ठिकाणी आज रक्तदान होत असताना आमचे धुळे तालुका, शिरपूर तालुका, शिंदखेडा तालुका, साक्री तालुका, पिंपळनेर तालुका या सर्व तालुक्यातून या ठिकाणी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हा रक्तदान शिबिर जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही बॉटल संकलन करण्याचा निश्चय केलेला आहे। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाऊ नये म्हणून कुणबी सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाला निदर्शने करून मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शासनाने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठलेही धक्का न लावता आरक्षण द्यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेशात कुणबी समाजाची 35% लोकसंख्या आहे। शेती करून उदरनिर्वाह करणारे कुणबी समाजापैकी बहुतांश शेतकरी कर्जाच्या बोजाखाली अडकलेले आहेत। त्यातच यावर्षी अतिवृष्टी झाल्याने शेतकरी मोठा हवालदिल झालेला आहे। शिवाय ओबीसी 350 जातींचा समावेश केलेला आहे। आदिवासी बहुल लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे। त्याचा फटका धुळे, नंदुरबार, नाशिक, चंद्रपूर, भंडारा व गडचिरोली या जिल्ह्यातील ओबीसींना बसला आहे। असे निवेदन देताना कुणबी सेनेचे प्रदेश अध्यक्ष युवराज पाटील, संदीप देवरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष संजय बोरसे, मुकेश सूर्यवंशी, अनिल पाटील, प्रथमेश देवरे, राहुल साळुंके, प्रवीण तोरवणे, दीपक पाटील, निलेश बोरसे, सचिन बांबरे, शैलेंद्र देवरे, डॉक्टर नवजीत पाटील, हेमंत साळुंके, संदीप मोरे, तुषार बागुल, हरिचंद्र सूर्यवंशी, बिपिन देवरे, राहुल पवार, कुणाल पाटील, सोहन पाटील, कैलास पाटील आदी सर्वांनी निवेदन देताना मागणी केली आहे।
कुणबी सेनेचा ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण नकोय. सध्या महाराष्ट्रात सामाजिक राजकीय क्षेत्रात मराठा आरक्षण हा विषय ऐरणीवर आलेला आहे. आम्ही कुणबी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण निश्चित मिळावं ही आमची कुणबी सेनेची कुणबी समाजाची पहिल्यापासून मागणी आहे. परंतु मराठा समाजाला ओबीसीमध्ये न घेता स्वतंत्र आरक्षण मिळावे. अन्यथा जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतलं तर कुणबी समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी सेना ओबीसी समाजाचे सर्व समाजाच्या संघटना एकत्र आणून आम्ही तीव्र आंदोलन देऊ असा इशारा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे. खरं पाहता महाराष्ट्रात मराठा समाजापेक्षा कुणबी समाज जास्त असून ओबीसीमध्ये आहे. त्यातच धुळे, नंदुरबार, गडचिरोली, ठाणे या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू झाल्यामुळे आज कुणबी समाजावर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे आमची पहिल्यापासून मागणी असतानासुद्धा आम्ही मराठा समाज कुणबी हे आमचे बांधवच आहेत. आम्ही प्रत्येक मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत. परंतु ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र मिळावं ही अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असं आव्हान करतो. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.